मित्रांनो आता इथून आम्ही आतमध्ये प्रवेश केलाय. बरं आता तुम्ही या इकडं, मला बाहेर जायचं. कुठं बाहेर येते बा. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे, डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. तर मित्रांनो, आज दाजी आणि आम्ही चाललोय जमदेवाच्या डोंगरावर. तर त्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु पूर्ण पाहावा. तर मित्रांनो, आम्ही ह्या खिरविरे गावातून इकडं जमदेवाच्या डोंगराकडे आलो आहे आणि तिथून गाडी लावून ह्या जंगलातून आमची टीम निघाली दाजी या दिवशी. तर मग सगळेच आम्ही हे बघा, हे दाजी आणि पाहुणे आम्ही सगळेच डोक्यावर काय हात ठेवला होता, म्हणून लागतो काय वरून येताना. तर मित्रांनो, आम्ही आता हे डोंगराला चढायला सुरुवात केली. एक 10-15 मिनटाचा रस्ता. बाळूदाजी आमचे, बाळू नागरे पुढे आहेत, त्यांच्या पाठीमागं आबू आहे, इकडं संजय दाजी आहेत आमचे नागरे, पाहुणे आहेत दाजींचे मामा आणि राजाराम दाजी आमचे नागरे. तर सगळी आमची टीम मित्रांनो ह्या डोंगरावर चढायला सुरुवात केली आणि इथून थोडीशी पावलवाट चुकली आमची, त्याच्यामुळं मग त्या डोंगराकडे जायचं आहे आपल्याला. आणि आम्ही आमची टीम ह्या गवतातून वाट काढत काढत वर चाललो आहे डोंगराकडे. तर मित्रांनो, खाली जर पाहिलं ना तर एकदम दाट झाडी आणि वरती उघडे झालेले डोंगर. मग हे डोंगरांनीच आमची टीम आता हे बघा चाललोय वर. इकडून हा इथून पुढून आलो, तर इकडून या, इकडून इकडून नाही, इकडून आहे ना वाट, या अशी इथून ते गावात आहे ना, त्या गावतामुळं सारखं आहे. पण मग इकडं कुठं या इथं वर चढायला लागेल. मित्रांनो, गवतावरून सरकत आहे आणि दाजींचे मामा जे आहेत ते चाललेत गवतावरून. सवय नाही मित्रांनो, सवय ना. आमचे राजाराम दाजी माग आहेत काठी आणि सगळे मित्रांनो चाललेत. आता इकडं आम्हाला डोंगराच्या माणसांना सवय आहे, पण मग पाहुणा आहे मित्रांनो लांबचा, जे सुकेने गाव आहे, ते सुकेनेचं पाहुणे दाजींचा मामा, आणि त्याच्यामुळं त्यांना सवय नसल्यामुळं आणि वयसुद्धा त्यांचं जास्त आहे, तरी पण ते आपल्या बरोबर ह्या डोंगरावर चाललेत. तर मग चला मित्रांनो, पुढं आपल्याला लांब जायचे. मित्रांनो, आम्ही आता खांडीच्या जवळ येत चाललो आहे, सगळे चाललेत आणि वाट थोडी खालीवर आहे, वाट अशी खालीवर आहे ना. तर मग ह्या खाली जंगल आहे आणि खूप लांब आहे मित्रांनो. आता पार आपण जवळ येत चाललो आहे. हा खाली जंगल दिसतोय आणि खालची गावंसुद्धा लांब आहेत आणि डोंगर पुढे लांब आहे. मग आता आपण थोड्या वेळात खांडीमध्ये पोहोचणार आहे आणि खांडीतून पुढं जाणार आहे. तर मग कसं आहे, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय मित्रांनो याच्यातली माहिती कळणार नाही. तर हे बघा आमची टीम, दाजी आबू सगळ्यात पुढे आणि दाजी सगळे चाललेत, आपणही त्यांच्याबरोबर आहेच मित्रांनो. तर आता आहे ना, आपण एकदम थोड्याच वेळात असेल ना त्या खांडीमध्ये पोहोचणार आहे. तेच त्या खिंडीतच असेल, पाहत पाहत चाललोय. तर इथं आपल्या पाठीमागं इथं खांडी आहे आणि त्या खांडीमध्ये जायचे. त्या खांडीतून आपण जाणार आहे अजून थोडंसं पुढं. तर हे पाहुणे निघालेत, दाजी चाललेत, बाळू दाजी, संजय दाजी, राजाराम दाजी, आणि आता आम्ही देवाजवळ पोहोचलो. कापेला असेल
तर मित्रांनो असंच या दरीना चढत चढत आम्ही इथपर्यंत आलोय. इथं पाहुणे दमलेत बरं का वयाच्या वयमानानं. इथं आहे एक वाघोबाचं देवस्थान. तर इथं कदाचित मित्रांनो गावाची शिव असू शकते, कारण असं चित्र आहे गावाच्या शिमेवरच पाहायला भेटते आपल्याला. ही गावाची शिव असेल. इथं दगडीच आहे ना त्याच्या, दगडीचा आहे वाघोबा. तिकडं ते सागाच्या लाकडामध्ये आहेत. इथं शिवच असेल गावाची. आणि इथं कोंबड्याचं मुंडकं एक, इथं कोणतरी कोंबड्या खापला असेल नवस. आणि इथूनच या डोंगरांना वर ह्या पाऊलवाटानं वर जायचे. आता आलंय थोडे मित्रांनो. ह्या वाघीच्या कांडीमध्ये तीन ते 4 गावांची शिव आहे. इकडून खिरवेरे, या बाजूनं पिंपरकणे, त्याच्यानंतर डोंगरवाडी आहे आणि बाबळवंडी आहे. अशी 2-4 गावांची शिव आहे. हे पहा खाली जे निळवंड्याचं पाणी दिसतंय बरंच लांब. आणि मग हा खूप उंचावर आहे मित्रांनो. मग इथून आता आम्ही वर निघालो कुठं, जिथं चेमदेवाची गुहा आहे तिकडं. तर ऊन लागतोय आणि वर उंच आल्यामुळं हवा आहे भरपूर. आणि मग ह्या वाऱ्याच्या नादानं आम्ही आता चाललो वर. आता मित्रांनो थोड्याच वेळात आपण वर पोहोचणार आहे. आणि वर खूपच एकदम मस्त वातावरण आहे. वरून हे असं दृश्य दिसतंय मित्रांनो, खूपच उंच आहे. इकडं खिरविऱ्याची शाळा दिसते आपल्याला बऱ्याच लांब अंतरावर. हा खिरविऱ्याचाच परिसर आहे खाली. तर मग आता इथं ही चढल्यावर आपण आता देवाजवळ जाणार आहे. आणि एक नवीन ठिकाणी चाललो आहे आपण सगळ्यात पुढे. आणि खूपच मस्त वातावरण आहे मित्रांनो. जरी उन्हाळ्याचे दिवस असलं ना तरी एकदम गार हवा आहे इथं. आणि एकदम मस्त असा वातावरण आहे. तर मग याच्यामध्ये खूप पाहिल्यासारखं आहे. आता आपण थोडं आलो एकदम. आणि इथं गड किल्ला तसं काही नाही, पण एक ट्रेकर साठी हे चांगलं ठिकाण आहे. वर चेमदेवाची गुहा आहे. तर मग हे कड्यावर आहे मित्रांनो. खाली खूप खोल दरी आहे. इकडं पिंपरकाना ही साईट दिसते आपल्याला. आणि आता आपण एकदम देवाच्या खाली आलो आहे जवळ. तर आता कसं आहे इकडं रान पेटवलं आहे, त्याच्यामुळं मैदान झालं आहे हे. आणि ह्याच इथं मित्रांनो एकदम देवाच्या खाली इथं एक सुद्धा देवस्थान आहे. इथं दगडगोटे आहे. खूप सारा शेंदूर लावलेला दिसतात आपल्याला. आणि त्याच्यावर दिसतंय ते पुन्हा एक सागाचं लाकूड आणि त्याच्यावर वाघाचं चित्र कोरलेलं. म्हणजे खाली एक वाघोबा दिसला आपल्याला आणि इथं वर एक. इथून आता हा वरचा परिसर, वरून दिसणारा खालचा परिसर आणि समोरचा डोंगर आणि इकडं खिरविरे साईडची परिसर. तर मग हे असं पाहत पाहत आपण आता वर डोंगरावर पोचले. तर मित्रांनो हे ठिकाण कुठे? खिरविरे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, म्हणजे पूर्वीचा अहमदनगर. तर या ठिकाणी मित्रांनो हे खिरविऱ्या गावाच्या दक्षिणेला हे ठिकाण आहे चेमदेवाचं. आणि तिथं आपण आलो आहे. तिथली आपण थोडक्यात माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणारच आहे.
तर मित्रांनो हा चेमदेव जो आहे इथं तर जे अकोल्याचे महामुनी अगस्त्य ऋषी तसाच इथं हा चेमदेव ऋषी अशी इथल्या स्थानिकांची माहिती आहे. तर मित्रांनो जरी काही लोक म्हणतात की जे लावारस किंवा जे काही बाहेर पडून असे डोंगर किंवा अशा गुहा तयार झाल्यात तर असलंही कदाचित. पण मित्रांनो काहींच्या सांगण्यानुसार आपण इथं ही माहिती म्हणजे जी उपलब्ध झाली ती इथं एक चिरा आहे आणि ती माहिती आपण थोडक्यात तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. तर मग इथं दाजी बसले तिथं ज्या पायऱ्या आहेत आणि आता आपण डायरेक्ट जिथं गुहा आहे चमदेवाची त्याच्या दाराजवळ पुढच्या बाजूला आहे. तर इथं दाजी बसलेत. आता दाजींना आपण विचारून घेऊ. दाजी पहिले आले होते. दाजी कधी आलते हो तुम्ही? 2-3 वर्ष झाले याला. हां त्याच्यामुळं आता एवढं काही लक्षात येईना. हा ना. हा. पण मग बरे ना तुम्ही झाले तुमच्याबरोबर. तुम्ही आम्ही आलो इकडं. आबू आलाय दाजी आलेत. चला बरं आता कोणाला माहिती पुढं. चला काय नाही असं उजेड बिजेड लागेल का काही? नाही नाही काहीच नाही. पाहा नाही तर मग. तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये जातोय. प्रवेशाला सुरुवात केली. हा लाईट बंद आहे ना? लाईट नाही का? चला बरं. नाही नाही काहीच नाही. बरं अंधार आहे का? हा बारीक ना. तिकून दरवाजा का तेव्हा आपण बॅटरी आणायला पाहिजे होती ना. ओके पुढं 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 मोकळा आहे का? जाता नाही पुढं मला माहिती. आणि मग त्याच्या पुढं नाही जाते ते काय मोकळ हवा येऊ दे मला. मी अशा ह्याच्यात अजून घुसलच नाही. येते का जाता? मोकळे का? किती जण बसतील मधी? पुढं बघतो जागा आहे. दाजी हा या बिंदा. हा ना. या हा, तुम्ही गेले म्हणलं मी येणार ना आरामशीर. कुठं त्या बाजूला? हा इथे मध्ये मस्त. मित्रांनो आता इथून आम्ही आतमध्ये प्रवेश केलाय. बरं आता तुम्ही या इकडं मला बाहेर जायचं. कुठं? तिकडं रिटर्न. आणि मग आम्हाला वाट नाही का? या ना. आम्ही कसं इथे का बघ. पण बाग तुम्ही या इकडं. आम्हाला वाट आहे ना वाट. या इथे बसा तुम्ही. बाहेर निघतो. या आता बाहेर देऊ. हे काय या इकडे देऊ. देऊ मध्ये इकडे मध्ये देऊ. हा बोल लाईट लाव. इकडे ये ना आता निघून. आपण पाहिला का? मी येऊ का तिकडे? तुम्ही या. थांबा बघ की मी इकडे होतो. लईच थांबा अडचणी राहू घ्या आता. मी येतो तिकडे. थांबा आता. बरीच बोलले नाही रे. हा हा, एक इकडे इकडे चार आहे. इकडे नसेल जाता येत ना आतमध्ये. नाही नाही, तिकडे नाही जात. हा इथून एक थांब ना. काय दाजीला येते. हवा किती भारी येते बा. देवाचं दिलं का? घ्या फुटू. चला चला तुम्हाला यायचे ना. नाही मी इथे थांबत आता. इथूनच हा आबू आहे ना आत. आबो आहे ना.
इकडून एक बोब दे असं. मी पुढं इकडून आहे का काही वाट? नाही, आता आहे. नाही. आपल्या इथून खाली उतर चान्स नाही. आता तू ये ना इकडे निघून. आवाज नाही का? आवाज हा तुम्ही नाही का? हा आलोय काही तर. इकडे येते का? नाही इथूनच दर्शन घेतो ना. तिकडे येऊ का? इकडे नका येऊ. तिकडे उतरायला जागा नाही आपल्याला. मग इकडे निघून ये ना तू. हा, हे काय? पुढं पार आहे का तिकडं? हा, दाजी. आपण चपला काढल्या ना, हा. ती दिसते इथून. या या. नाही नाही असंच आहे मध्ये. हे काय चौकन दरवाजे त्याला असे पोकळ. या हळू 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 हळू. नाही तुम्हाला नाही जायचं दर्शनला? घेतलं ना घेतलं? दर्शन घेतलं मग. बोलतो खाली पडलाय. तर इकडे एक इथून दिसेल का काही खालून? किती दरवाजे आहेत? 1 2 3 4 ना? चार दरवाजे. इथे सप्ता बसतो. कुठे सप्ता बसणार इथे? नाही नाही सप्त्याला कुठं जागे हो? खाली पाहायची बरोबर. इकडे जायचं का वर आपण? इकडे काही नाही भाव. बस तर मित्रांनो इथं आहेत 4 दरवाजे. हा इकडचा हा मुख्य दरवाजा. इथून म्हणजे इथून आत येतोय आपण. इकडचा आहे हा दुसरा. हा इकडे खाली निळवंडा वगैरे दिसतोय. आणि इकडं पिंपरकाना साईट अशी. आणि इकडं आहे इथं पाठीमागं देव. आणि इथून पुन्हा बाहेर. मग चला आता आपण पुन्हा बाहेर निघू. नाही तर मग बाहेर. हो चला. असं धरू का? हा या बस बस. यावर का तुम्ही हळूच. हा, येतो बरोबर. तर तुम्ही यायला लागत होते आतमध्ये. तुम्ही आले नाही. माझा दम कोण होते. हा तिकडे त्या वाला लय बरी हवा इथे. हे एकदम मस्त अर्धा आहे. काही फ्री होता. दिसते. वरची गोवा दिसते. हे पहा दाजी म्हणतात मला गुद मारल्यासारखं होत इथे. आतमध्ये आलंच नाही. या ना. मस्त आहे ना आतमध्ये. हा एकदम ओके मस्त आहे. या, या. चारही बाजूला दरवाजे. हा. पहिल्यांदा खाली निळवंडे धरण दिसतंय. हं. दुसऱ्या दरवाज्यातून खाली पिंपरकडे गाव दिसतंय. आणि हा मुख्य दरवाजा आहे या साईडला. हा त्या साईडला किरविरे गाव दिसते. त्या साईड 3 नंबरच्या दरवाज्यातून. हा ना. इथं मग 2-3 गावांची शिवा असेल नाही का? हा, ये इकडे. का लगेच निघाले तिकडे उन्हात? तर मित्रांनो हे चेमदेव ऋषी जे अकोल्याचे महामुनी अगस्त्य ऋषी यांचे शिष्य होते असे म्हणजे स्थानिकांकडून थोडीशी माहिती उपलब्ध झाली. तर हे शिष्य होते. त्या काळी अगस्त्य ऋषींकडे भरपूर गायी होत्या. आणि इथं त्या काळी भरपूर असं जंगल किंवा रान असल्यामुळं त्यांनी आपल्या शिष्याला म्हणजे जे चेमदेव आहेत यांना गायी चारण्यासाठी इकडे या खिरविरे किंवा ह्या डोंगराच्या आजूबाजूला इथं पाठवलं. महाराज जे ऋषी आहेत ते गायी चारता चारता त्यांनी हे ठिकाण शोधलं. आणि या ठिकाणी ते येऊन ह्या गुहेमध्ये आज जिथं आपल्याला देव पाहायला भेटतो तिथं येऊन ते तप करायला लागले. आणि तप करता करता ते इथंच म्हणजे नष्ट झाले किंवा आजरामर झाले असे म्हणजे काही लोक सांगतात. आणि हे पाहण्यासाठी मित्रांनो आम्ही ह्या डोंगरावर आलो. इथं खूप अडचण अशी आहे
आणि इथून हात एक दरवाजा दिसतोय. आतमध्ये जे आहे ना हे आहे आपल्या अधिकच्या फुलीसारखं किंवा प्लसची फुली जी आपण म्हणतो तसे 4 दरवाजे आहेत. तर 4 इंचच्या मध्यभागी थोडंसं तिथं हे जे चमदेव ऋषी आहेत ते इथं स्थायिक झालेत आणि इथूनच हा खाली या पवनचक्क्या वगैरे हा खिरविऱ्याचा भाग दिसतोय. तर मग हे बऱ्याच दिवसाची आमची उत्सुकता होती. त्याच्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहे. बाकीचे आमचे दाजी खाली गेलेत. इथं आबू, बाळूदाजी आणि मी आम्ही तिघंजणच आधी पहा ना ती या ठिकाणाची जरा जास्त माहिती घेतोय. कुठं काय आणि मित्रांनो ह्या दगडांवर भरपूर अशी दगड पुन्हा वाळलेली आहेत आणि हे आम्ही धरून या कपऱ्यामध्ये आलोय. पार ह्या ज्या दगडांवर हे डवळा दिसतंय ना या सगळी दगड फुला वाळलेली आहेत इथं आणि हा खाली खोल आहे मित्रांनो. इथं मला नको नाही का दोघांनी जागा होती का नाही जागा इकडे थोडं मोठं आहे तिकडं येतं ना ते बारीक मोठे थोडं. हां तर मित्रांनो या ठिकाणाला अनेक हौसी पर्यटक किंवा जे ट्रेकर ते या ठिकाणाला भेट देतात आणि प्रत्येकाला ज्या पद्धतीनं माहिती होते त्या पद्धतीनं ते माहिती देतात. तर मग ही आपल्याला स्थानिक माहिती उपलब्ध झाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर आता आम्ही चाललो वर. आबू पुढे, बाळूदाजी आहेत आणि त्यांच्या पाठीमागं मी. आता कुठं चाललो आपण वरच्या टोकावर मित्रांनो, शेवटला म्हणजे डायरेक्ट वर. तर इथून आहे ना चढावरचा रस्ता आहे आणि इथून थोडंसं चालू आहे बरं का वर. आपल्या पाठीमागं खूप म्हणजे खोल आहे हा परिसर आणि आपण लय वर आहे उंचावर ह्या डोंगराच्या वर. हे पहा आणि अजून एवढं वर जायचे मित्रांनो त्या झेंड्यापर्यंत आपल्याला. ही या धार आहे अशी आणि ह्या दारानं आपण आता वर चढत चाललो आहे. हे पहा एकदम चिवाळ वाट आहे. इकडं तिकडं सरकलं तरी खोल दरी आहे आणि हे पहा दाजी गेले तिथे जायचे त्या एकदम चिवाळ वाट आहे. चमदेवाच्या शेवटच्या टोकावर आहे आपल्या पाठीमागं आणि आम्ही आलो इथे. आता इथून आपण तिथून थोडी माहिती घ्यायची. तर मग दाजी सांगा इकडची काय काय कुठे. आता ह्या साईडला बघितलं हे पवनचक्क्या आणि इकडे हे खिरवेरे. हां हे खिरवेरे साईडला तिथं आश्रमशाळा आहे खिरवेऱ्याची आणि त्याच्या साईडला इकडे या साईडला निळवंडे धरण आहे आणि तो निळवंडे धरण पेपरकाने ते राजूरला पूल जोडलेला आहे निळवंडे धरणावरती तो दिसतोय बघा. आणि तिथं खाली ते आपले पिंपरकान्याची आश्रमशाळा दिसते बघा. अशा पद्धतीने हा परिसर सह्याद्रीच्या रांगांनी पूर्ण व्यापलेला आहे. दाजी इथं 2-4 गावांची शिवा असू शकते ना. 4 गावांची शिवे. या साईडला देवगाव, या साईडला पिंपरकणे, इकडे खाली बाबुळवंडी आहे आणि या साईडला खिरवीर आहे आणि बाबुळवंडीच्या पुढे गेलं तर पिंपळगाव आहे. हा ना. मग इथं या 2-4 गावांची शिवा असल्यामुळं तो वाघोबा खाली असेल नाही का. वाघोबा इथं खाली आणि गुहेला 4 दरवाजे खाली 4 दरवाजे व्हिडिओ दाखवलेले. हां याची माहिती आपण घेणारच आहे. हां सविस्तर माहिती दाजी सांगतीलच याच्या पुढे. तर आता डायरेक्ट शेवटच्या टोकावर ना आपण. हां
आणि याची उंची बिंची काय या किती? साईडला उंचीचा अंदाज नाही तसा. हां ह्या साईडला त्या पाहून चक्क्या दिसतात पुढं हां. दिसतात. हां ते पूर्ण कॉम्बाईनचा प्लॅन्ट आहे ते. हां ना. आणि काळे काळे दिसत आहे ना हां ते सोलर प्लॅन्ट आहे ते पाऊन चक्क्यांच्या खाली. हां अशा प्रकारे या चमच्यावर इथं माहिती आहे. आणि ही इकडे समोर जो दिसतो खिरबिऱ्याच्या पुढं तो पट्टा किल्ला आहे. म्हणजे पट्टा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांनी तिला आराम केलेला आहे. आल्यानंतर विश्राम करून. बरीच माहिती आहे इथं. हां आणि हे उंच आहे दाजी, इथं एवढं उन्हातही म्हणजे गार हवं आहे नाही का? हा एवढ्या उन्हापणे खूप हवेमध्ये गार आहे. ऊन असं भासत नाही. मस्त वातावरण आहे. पहिल्यांदाच आले का त्याची? पहिल्यांदा चालू बांगरे दाजी आले आम्हाला भेटायला. हां म्हणलं चला तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवू. आता हा गड किल्ला नाही आहे हं. पण एक ट्रेक म्हणून आम्ही हौसाने इकडे वरती आलो बांगरे दाजीला आम्ही. तर मित्रांनो दाजींमुळं आपला इथं हे हा पाहण्याचा योग आला. तर असंच अचानक दाजींनी मोठी गाडी घेतली आणि आम्ही सगळे 5-6 जण तिथं आलो. गाडी लावली मित्रांनो खाली. फार ते घरा दिसतात ना तिकडं गाडी आहे. आणि इथून असं आम्ही पायी आलोय त्या झाडांमधून त्या वाघोबाकडून. आणि इथं वर आमचे काही मेंबर म्हणजे दाजी गेलेत खाली निघून. आणि आम्ही 3 जण शेवटच्या टोकावर इथं आहे वर.